बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात मोठ्या किराणा दुकानामध्ये मुदत संपलेले खाद्यपदार्थ साठवून ठेवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। काही महिन्यापूर्वी अन्नपुरवठा विभागाने याच भागात एका मोठ्या दुकानावर धाड टाकून केवळ कागदोपत्री कारवाई केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। दुकानदारांना अभय मिळत असल्याची चर्चा रंगत आहे। नियमानुसार मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची योग्य पद्धतीने वितरणे बंधनकारक असताना वाडेगाव अकोला रोडवरील नदीच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात बिस्किटे, चिप्स पॅकेट, मखाना पॅकेट व इतर खाद्यपदार्थांचे पॅकेट फेकण्यात आल्याचे आढळून आले आहे। विशेष म्हणजे या सर्व वस्तूंची मुदत मार्च 2025 मध्येच संपलेली असल्याचे दिसून आले आहे। दिनांक 4 मे रोजी एका छोट्या हत्तीवाणातून हा साठा येथे टाकण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे खाद्यपदार्थ अन्नपदार्थ फेकणे हा गुन्हा असताना संबंधित विभागाने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले आणि हे हेतू पुरस्कार केल्याचा आरोप केला जात आहे। जर हे पदार्थ मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तींनी किंवा जनावरांनी खाल्ले आणि विषबाधा झाली तर याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या प्रकरणी अन्नपुरवठा विभाग सह पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। अजिंक्य भारत न्यूज करता बाळापूर तालुका प्रतिनिधी चंदन जंजाळ। मी असं प्रकाश सरपंच वाडेगाव ते अकोला रोडवरील खाद्य दुकान किराणा दुकानाने नदीच्या पातळ किराणा दुकानाने खाद्यपदार्थ टाकून दिलेले आहेत, अन्यथा ते दिलेल्या व्यक्ती अथवा जनावरांनी खाल्ल्यास त्या कोण जबाबदार पकडावे यासाठी अन्न पुरवठा विभागाने अन्नपुरवठ्यावर गांभीर्याने लक्ष देऊन सर्व किराणा दुकानांनी तातडीने चौकशी करून कार्य करावे।